त्यांना. परंतु जास्त बरं नाही वाटलं पाहिजे मित्र, लक्षात घ्या. जास्त बरं वाटलं तिथं मोह तयार होते. प्रत्येक गोष्टी सावधान राहावं लागते. विरक्ती वाचुनी काही समाधान ते प्राप्त नाही, ऐसे बोलणे ठाई ठाई बरे पहा. प्रत्येक गोष्टीला आवर असला पाहिजे, मनाचं नियंत्रण असलं पाहिजे, आरी जाऊ नये आणि त्याच्यापासून दूरही राहू नये. कला ही चांगली आहे. कलेनी समरसता येते, गांभीर्यता येते, लवचिकता येते, प्रासंगिकता येते, एकात्मता येते. कला वाईट नाही आहे. पण या कलेचा वापर तुम्ही अतिरेक करत असाल, कलेचा अतिरेक झाला की तीच अवकला होते बाबाजी. अवकलेने चित होते, कला येता देवत्व लाभते, आणि जयाचा प्रयत्न करावा पाहते फळ येते याच देही. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये कला अवश्य असावी, पण कलेमध्ये अवकलेचा अंतर्भाव होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, दखल घेतली पाहिजे. नाही तर ती कला तुम्हाला तुमची वेगळ्या मार्गाने ते लक्षात घ्या. म्हणून हा अनुभव या संतांनी घेतला. संत आचरिती कर्म काय त्यांना उरले काम. काल परवा मला बाबाजी म्हणे तुम्ही 1.5 दिवसात एवढं मोठं पुस्तक कसं वाचलं म्हणे. आज सकाळी 8 वाजता घेतलं, उद्या 2 वाजता संपून टाकलं एवढं मोठं पुस्तक. कसं वाचलं म्हणे. अरे मला कामच कोणतं आहे, खायचं ना वाचायचं. तुमच्या डोक्यात प्रपंच आहे, पोरबाळ आहे, मी काय नाही एकटं काय म्हणते जंगलातलं हा आहे ना एकटं डुकर, त्याला काय त्यांना काय उरले काम. संतांनी कोणतंच काम शिल्लक ठेवलं नाही बाबाजी. आता आम्हा करणे नको काही, संत संगती पुरे पाही, तुझे आम्हा नको काही. हाची आदर्श संतांचा आदर्श, संतांचे चरित्र आपलं डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आपल्या श्री जी माणसं पूज्य आहेत त्या पूज्यांचं आता काम कोणतं आहे, ध्येय कोणतं आहे, कोणतं काम शिल्लक ठेवलं आणि किती कामं सोडले. नाही, आम्हाला काही नको. आम्हाला फक्त सत्संगती पुरे पाही, नको आम्हा तुझे काही. हाची आदर्श संतांचा. नाही, जीवन निर्वाह आणि लोकोपयोगी कामं तर अभ्यासच एवढंच राहते. जीवन निर्वाह करणे, 2 टाईम जेवणे आणि पूर्ण वेळ हे वर्म आहे धर्माचं. धर्माचे ते वर्म व्यवहारी कळावे आणि मनोनीचं भावे उद्गारी लो. असा धर्माचरणाचा संतांनी अनुभव घेतला. संत मुस्लिम धर्मामध्ये फिरले. मी नमाजमध्ये जातो, मस्जिदीमध्ये जात असतो. मी शुक्रवारला तिथं कार्यक्रम राहते दुपारी त्यांचा, तिथं मी जात असतो. त्यांचा काजी आहे, काजीशी माझं बोलणं झालं. मी बौद्ध धर्माच्या विहारामध्ये जात असतो, हिंदू धर्माच्या मंदिरामध्ये जात असतो. मला त्याच्यामध्ये भिन्नता काहीच नाही, कारण माझ्या गावचे लोक आहे, माझे लोक आहे. भिन्नता निर्माण करण्यासाठी हे क्षेत्र नसते, लक्षात घ्या. क्षेत्रज्ञाचा विचार जेव्हा आपल्याला डोक्यात येते तेव्हा त्या क्षेत्रज्ञ माणसांचं क्षेत्र जे आहे ते कसं सर्वसमावेशक बुद्धीचं राहते. त्याची भावना, त्याची समज सर्वसमावेशक राहते, अंतर नाही राहत. परंतु आपण ते काही आणत नाही, लक्षात घ्या. म्हणून सगळ्या संतांनी धर्माचरण जे सांगितलं, धर्मांचं आचरण प्रत्येक धर्मामध्ये अलग अलग आपलं उपास्य मानलं आहे, दैवत मानलं आहे. अलग अलग दैवत मानण्याचं कारण काय, धर्म समजला नाही. संत लिहितात साधपधनी सा निध पग रे सा निध सा सब संत ने यह कह दिया, सब संत ने यह कह दिया, मेरे हृदय में है प्रभु, मेरे हृदय में है प्रभु. सब संत ने यह कह दिया, सब संत ने यह कह दिया, सब संत ने यह कह दिया, मेरे हृदय में है प्रभु, मेरे हृदय में है प्रभु. सब संत ने यह कह दिया, सब संत ने यह कह दिया, सब
भूलोगे कभी, हम भी न भूलोगे कभी, हम भी न भूलोगे कभी। या कह दिया सब संग दिया, सब संग दिया, मेरे हृदय में है प्रभु, मेरे हृदय में है प्रभु, सब संग दिया, सब संग दिया, सब संग दिया। किसको बना कर शिष्य को, किसको बना कर शिष्य को, बना कर शिष्य को क्या दे रहे भगवान है, क्या दे रहे भगवान है, क्या दे रहे भगवान किसको बना कर शिष्य तू क्या दे रहे भगवान है, क्या दे रहे भगवान है। फिर क्यों फंसाते हो गुरु, बनकर किसी की जान है, बनकर किसी की जान है, बनकर किसी की जान है। सब संत ने कह दिया, सब संत ने कह दिया, सब संत ने। सगळ्या संतांनी सज्जनांनी भिन्नता मिटवण्याचं काम केलं आहे. आपण आपापल्या धर्माचं पालन करत असताना समानता जर ठेवू नसेल, समत्व भाव येत नसेल, भिन्नता तयार करत असेल, आपल्या करण्यामध्ये वागण्यामध्ये उपासनेमध्ये ममत्व भाव असेल, जिथं ममत्व आहे तिथं समत्व कधी राहू शकत नाही. एखाद्या वस्तूवर पदार्थात जो पण तुम्ही ममता ठेवता त्या ममतेमध्ये मनुष्य मोहांध बनला जातो, मोहाने आंधळा होते. आपण आंधळ झालो की ती वस्तू आपल्या जवळ असून दिसत नाही. वस्तू जवळी अंतरी, वस्तू असे हृदया भीतरी. समजा वस्तू जवळी ना दुरी. जे तुम्हाला पाहिजे, प्रेम पाहिजे, माणुसकी पाहिजे, शांती पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, माणसं पाहिजे, आई पाहिजे, बाबा पाहिजे, भाऊ पाहिजे, बन पाहिजे, दूर नाही आहे. भोवताल आई वडील आहे, भोवताल आई बहिणी आहे, भाऊ बहिणी आहे, भोवताल मित्र आहे. जगामध्ये जगमित्र परी जिव्हेपाशी असे सूत्र. कुठेतरी सत्पात्र शोधून काढावे. सत्पात्र शोधावं लागते. माणसं दिसतात, माणसं भक्कम आहे जगामध्ये, पण त्या माणसातली माणुसकी शोधावं लागते. माणुसकी शोधण्यासाठी नम्र व्हावं लागते. नम्र व्हासाठी सत्संगात जावं लागते. सत्संगात जाण्यासाठी विचार ग्रहण करावं लागते. विचार ग्रहण करण्यासाठी विवेक करावा लागते. विवेक येण्यासाठी विरक्त भाव ठेवावा लागते. विरक्त भाव ठेवण्यासाठी वैराग्य आलं पाहिजे, तिरस्कार आला पाहिजे, घृणा आली पाहिजे, ग्लानी आली पाहिजे. या गोष्टी आपल्या जीवनामध्ये नसेल, नुसतंच वाचत असू, नुसतंच बोलत असू, नुसतंच भजन पूजन करत मित्र हो, काही फायदा नाही. म्हणून हे धर्माचरण जे आहे ना, दुसऱ्या प्रकारच्या धर्माचरण संतांनी अनुभव घेतला. त्या धर्माचरणाने वागणारे लोक जे आहेत त्यांचं कर्म राहते कामनायुक्त. बोलणं समजत आहे का माझं?
धर्माचरणाने वागणारे जे लोक आहे, आमचा हा धर्म, आमचा हा धर्म, त्या धर्माची पद्धत तशी, त्याची पाठपूजा अशी, या धर्मामध्ये पाठपूजा विभागणी करणारे जे माणसाचं कर्म आहे ते कामनायुक्त आहे. म्हणजे त्या कर्मापासून कामनापूर्ती साधायची आहे. देवपूजा चालू आहे, भजन चालू आहे, पुण्य होते म्हणून हे रोजदार लागलो का आपण धर्मामध्ये. मोले सुकृत करू नये, मोले पुजारी होऊ नये, दिला तरी घेऊ नये मान निस्पृहे. धर्म, भाविकता, परमार्थ, अध्यात्म हे कशासाठी आहे? मोल मिळवण्यासाठी नाही आहे, कामनापूर्तीसाठी नाही आहे, कामना नष्ट करण्यासाठी भक्ती आहे. सत्संगाचे विचार हे कामना नष्ट करण्याचे आहे. कारण कामनेतून उपज कशी दुःखाची. कामना जया अंतरी, कामना जया अंतरी, अंतरी कामना जया अंतरी, कामना जया अंतरी, कामना जया अंतरी. या जीवनी दुःख भारी, तया जीवनी दुःख भारी, तया जीवनी दुःख भारी. कामना जया अंतरी, तया जीवनी दुःख भारी, तया जीवनी तया जीवनी दुःख भारी, तया जीवनी दुःख भारी, दुःख भारी. कामना जया अंतरी, कामना जया अंतरी, कामना जया अंतरी, कामना जया अंतरी. दुःखाचं मूळ काय आहे? दुःखाचं मूळ काय आहे? कामनापूर्ती, अपेक्षापूर्ती. अपेक्षापूर्तीसाठी, कामनापूर्तीसाठी जीवन जगणं म्हणजे दुःखाची उपज करणं आहे. अपेक्षापूर्ती म्हणजे काय? मला जे पटते त्यानुसार सगळ्यांनी राहिलं पाहिजे ही अपेक्षा आहे. शक्य नाही, ते शक्य न होणारी गोष्टीची कल्पना आपण करू नये. मला जे पटते असंच सगळ्यांनी राहिलं असतं, ते ॲडजस्टमेंट कशाला आली असती, समरसता कशाला, समन्वय कशाला साधायला पाहिजे होता? नाही, विविधता आहे हा सिद्धांत समजून घेतला पाहिजे. समाजामध्ये, घरामध्ये, धर्मामध्ये, जातीमध्ये, पंथामध्ये, संप्रदायामध्ये विविधता आहे. विविध आपलं कुटुंबच पहा ना, 4 मुलं आहे, 2 मुली आहे, पती आहे, पत्नी आहे. 24 तास तुम्ही एकमेकाला मदत करता, एकमेकाच्या हृदयाशी हृदय भिडवता. येते का एकता कधी? एक म्हणते आंबाने, एक म्हणते चीच, नाही का? एकाला रस्स्याची भाजी पाहिजे, एकाला मोकळी पाहिजे. काय करावं? असंच आहे ना. कुठं? शाळेमध्ये घ्या, धर्मामध्ये घ्या, भजनापूजनामध्ये विविधता आहे ना, हे लक्षात घ्या ना. मग विविधता आहे. जरी फुलं विविध प्रकारचे राहिलं, पण माळ होता येते, हार करता येते विविध फुलांचा. पण हार करत असाल तर, हार करण्याची कला नसेल तर फुलं विखुरले जाते, नष्ट होते, काही काम नाही. विखुरलेले फुलं एका धाग्यामध्ये आणणं हे काम माणसानं भक्ती का मार्गामध्ये केलं पाहिजे. भक्ती आहे कशासाठी? मुसलमान असा, बौद्ध असा, हिंदू असा, ख्रिश्चन असा, कोण्या धर्माचा असा हा प्रश्न महत्त्वाचा नाही आहे. ज्या धर्मामध्ये आहे त्या धर्मनिष्ठ माणसांनी आपल्या धर्माचं पालन करतो काय? धर्माचं मूळ दया आहे. निर्दयतेचं अंतकरण भरलं नाही पाहिजे. ते मन निष्ठुर का केले, जे पूर्ण दयेने भरले, जे पूर्ण दयेने भरले, ते मन निष्ठुर का केले. ते मन निष्ठुर. अरे माणसा, काय बोलला तू? धर्म वाईट नाही बाजू, धर्मामध्ये अधर्म येऊ देऊ नका.
धर्म त्यासाठी आहे. आपल्या घरी एक धन आहे, कापूस आहे, तुरी आहे, चणा आहे, पैसा आहे, त्यामध्ये चोर घुसू देऊ नका. चोर घुसले तर धनहानी होईल, मानहानी होईल, पुत्रहानी होईल. चोर घरा माझी चोर शिरली यावरी, न निघे बाहेरी काढिल्या विना. हे जे चोर आहे यांना बाहेर काढा. हे लुटत आहे. कोणते चोर? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे चोर आहे. या चोराचं जतन करू आपण धर्मनिष्ठ व्हायला पाहतो. या चोरांचं जतन करून आपण धर्माने वागायला पाहतो. कसं वागता येईल धर्मांनी? नाही नाही, तुमचा धर्म केव्हा चोरून नेला या चोरांनी. हे चोर तुम्ही मित्र बनवले. तेही जागो बिराने मित, दुसऱ्याला मित्र बनव. तुमची हानी करणाऱ्या विचाराला तुम्ही मित्र बनवलं. ज्या विचाराने आपल्या जीवनामध्ये हानी होते, शत्रुत्व तयार होते, द्वेष दुराग्रह पसरते, ज्या कामाने, ज्या कर्तृत्वानी, ज्या जीवन जगण्याने माणसाचा एकमेकाला क्लेश तयार होते, नकोसं जीवन वाटते, त्याला आपण धर्म म्हणतो. धर्माची व्याख्या आहे तरी काय. म्हणून असा या संतांनी धर्माचरणाचा अनुभव घेतला आणि त्यांनी म्हटलं कामनायुक्त कर्म टाळा, अविद्यायुक्त कर्म टाळा. 2 कर्म टाळा. संत आचरते, संत आचरती कर्म. कर्म कोणते केले? आचरण करून त्यांना जो अनुभव आला ते फक्त कर्म ठेवले. संतांनी अविद्याकृत कर्म टाळलं, संतांनी कामनायुक्त कर्म टाळलं. तिसरं आहे वैदिकीचरण. पहिलं कोणतं झालं? लौकिकाचरण. म्हणजे आपल्या लोकांमध्ये ज्या रूढी परंपरा आहे त्या रूढी परंपरेचं जतन करून आपल्या मानपान पद प्रतिष्ठेसाठी, आपल्या देहसुखीसाठी जे कर्म करतो त्याचं नाव आहे लौकिकाचरण, लौकिक आचरण. हे आचरण करणारे माणसं अविद्यायुक्त कर्म करतात. अविद्यायुक्त कर्म बंधनकारक असते, लक्षात घ्या. दुसरा आहे धर्माचरण. अनेक प्रकारचे धर्म आपल्या समाजामध्ये आहे. त्या धर्माचा अभिमान घेऊन, स्वाभिमान ठीक आहे पण अभिमान घेऊ नये. अभिमान आपापली उपासना, अभिमान लागला से जना, याचा निवाडा उमजेना साधू विना. आपापली जी उपासना करतो आपण त्या उपासनेचा अभिमान माणसाला असल्यामुळं याचा निवाडा साधूशिवाय कळत नाही. म्हणून धर्मामध्ये स्वाभिमान राखा पण अभिमान येऊ देऊ नका. अभिमानाने माणूस दुरावला जाते, लक्षात घ्या. स्वाभिमानाने मनुष्य शांत स्थिर राहतो. जीवन स्वाभिमानाने जगा. स्वाभिमानाने जगा याचा अर्थ काय आहे? स्वाभिमान म्हणजे काय? स्वाभिमानी म्हणजे परावलंबी राहू नका, पराधीन होऊ नका, परतंत्र जीवन जगू नका. याचं नाव स्वाभिमान आहे. स्वाभिमान आणि अभिमानामध्ये अंतर आहे. जेव्हा मनुष्य परावलंबी जीवन जगतो, पराधीन असतो, तिथपर्यंत त्याला स्वाभिमान राखता येत नाही. स्वाभिमान राखण्यासाठी स्वतंत्र व्हावं लागते, जीवन स्वाधीन ठेवावं लागते आणि स्वावलंबी जीवन जगावं लागते. या 3 गोष्टी आपण सत्संगामध्ये शिकलो पाहिजे ना. एकमेकावर का अवलंबून राहिला. जयाचे काम त्याने करी, तयाची काय वर्णावी थोरी. हातोहाती काम घ्या. घरामध्ये 4 सदस्य राहते, एकटी बाई सकाळपासून एकदम कामी राहते आणि गोष्टी सांगत राहते. ह्याचं नाव स्वाभिमान आहे का? एकमेकाला पूरक जीवन जगा. तुम्ही जुने लोक म्हणत होते ना, जुन्या लोकांना तुम्हाला अनुभव, मला काही अनुभव नाही, मी मोठा शहाणा नाही. तुम्ही भरपूर तुम्हाला अनुभव आहे. जुनं होतं की नवऱ्याचं असावं पीठ आणि बायकोचं असावं मीठ. नवरा पाहिलभर पीठ आणते पण इतकंसं मीठ ताण नाही. नाही नाही, बाईचं काम आहे फक्त स्वयंपाक करणे, नवऱ्यानं सगळं आणावं. आणि हा म्हणते मा काम आणून ठेवणं आहे, तिनं सगळं करावं. कसं धर्माचरण होईल बाबाजी? कसं शक्य आहे? साध्या साध्या गोष्टी आपण विसरून गेलो. पाठांतर भरपूर आहे, विद्वत्ता भरपूर, कमी कामाची विद्वत्ता राजे हो. एकमेकपासून मिटून गेला जीव, त्रस्त होऊन गेले एकमेकापासून. नकोसं वाटते. मेला तर बरा म्हणते बाई, नवऱ्याला कधी राग आला तर मेला तर बरा म्हणते, मरण म्हणते मेला तर. हे जीवन जगणं आहे नाही. म्हणून ज्ञानी महात्मा संत भी, ज्ञानी महात्मा संत भी, सतकर नको करते गए, सतकर नको करते गए. ज्ञानी महात्मा संत भी, ज्ञानी महात्मा संत भी, ज्ञानी महात्मा
तोही जगत हित के लिए प्रियमान भी यदि था नहीं तो भी जगत हित के लिए 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 ज्ञानी महात्मा जब तक जीवन है ज्ञान का जब तक जीवन है जोपर्यंत आपला जीवन जगायचं आहे ज्ञानी असा अज्ञानी असा तिथपर्यंत कर्म करावंच लागणार आहे कामापासून कोणी सुटलं नाही पण जब तक जीवन है ज्ञान का तब तक कर्म करना ही है तब तक कर्म करना ही है तब तक कर्म करना ही है वह देख कर सब जन करे यह देख कर सब जन यह देख कर सब जन करे यही बात अनुसरना ही है यही बात अनुसरना ही है ज्ञानी कर्म कोण करत नाही ज्ञानी माणसाला कर्म करावं लागते अज्ञानीला करावं लागते गरीब असो श्रीमंत असो सुशिक्षित असो अशिक्षित असो चोर असो साव असो प्रत्येक माणसाला जीवन जगण्याच्या अंतिम क्षणापर्यंत कर्म करावंच लागत आहे परंतु ज्ञानांचे कर्म वेगळे अज्ञानाचे कर्म वेगळे धर्मनिष्ठ कोण नाही आम्हाला धर्म लागू नाही का आम्हाला धर्म आम्ही धर्मनिष्ठच आहोत आम्हाला धर्म प्रिय आहे परंतु धर्म जसा प्रिय आहे तसं तुझं कर्म जे आहे ते कर्म प्रिय बनण्यासाठी असलं पाहिजे धर्माचं वर्म कळलं पाहिजे म्हणून ज्ञानी लोकांनी कर्म केलं ज्ञानी महात्मा संत भी सत्कर्म को करते गहे ज्ञानी महात्मा ऋषी मुनी सज्जन आपल्या समाजामध्ये कुटुंबामध्ये सज्जनपणा आहे बरं का असं समजू नका सज्जन माणसं चालले गेलेत सज्जनपणा आहे पण आपण ज्ञानांध झालो आहोत ज्ञानाने विचारांनी समजीने आंधळे असल्यामुळे आपल्याला सज्जनपणा दिसत नाही आपल्यातला आपली आई सज्जन आहे आपली बहीण सज्जन आहे आपला भाऊ सज्जन आहे अरे सज्जनपणा आहे म्हणून तर नातं तयार आहे नाही तर नाते नष्ट झाले असते भाऊ बहीण आई वडील पती पत्नी भाऊ भावंड शेजारी पाजारी मित्र गोत्र नाते आहे हे नातं कशामुळे सज्जनपणा आहे म्हणून माणसाच्या अंतकरणामध्ये ज्यावेळी दुर्जनपणा अंगीकारतो तो मनुष्य दुर्जनपणा अंतकरामध्ये घुसला का मग सगळी बहीणही मिळूनच होती बाबाजी मेवणीची चेष्टा आणि बहिणीची चेष्टा सारखीच राहते बायकोलाही बोलणं तेच राहते आणि आईलाही बोलणं तेच राहते कारण दुर्जनपणा घुसला ना अंतकरामध्ये दुर्जनपणा लेश नसला अंतकरामध्ये सज्जनपणा अंगीकारला की त्या माणसाला मेवणीची दृष्टी बहिणीचीच होते बाबाजी मेवणीची चेष्टा करत नाही तो तिलासुद्धा आपल्या बहिणीसारखीच मानते परगावच्या आईला माझी आईच मानतो मी कारण माझ्या आईमध्ये तिच्यामध्ये काय अंतर आहे ही भावना माणसाच्या अंतकरणामध्ये प्रस्थापित व्हावी तयार व्हावी या भावनेनं माणसाचं अंतकरण भिजला जावं म्हणून धर्माचरण आहे धर्माचरण वादविवादासाठी नाही आहे
धर्माचरण दूर जाण्यासाठी नाही आहे. सगळ्या प्रकारचे जाती धर्म पंथ संप्रदाय समाजामध्ये आहे, ते विस्कटलेली परिस्थिती समतेची तयार व्हावी, समानतेची समाज रचना, शांती देईल जीवजना, प्रगतीची नवी नवी प्रेरणा, करील भुवना उन्नत. भौतिक उन्नती साधावी, शैक्षणिक उन्नती साधावी, आर्थिक उन्नती साधावी. उन्नती साधण्यासाठी हे धर्माचरण आहे बाबाजी. इथं विडंबन कसं आणलं आपण? धार्मिक कार्यक्रम राहिलं की काही लोकांचं भयग्रस्त अंतःकरण. म्हणून ह्या धर्माचरणाची अनुभूती संतांनी घेतली आणि त्यांनीच बाबा रे, कामनायुक्त कर्म करू नका, अविद्यायुक्त कर्म करू नका, कामनायुक्त करू नका. तिसरं आचरण कोणतं आहे? वैदिक आचरण. मी बोलतो ते लक्षात आहे का झालं? चादर हलवली का झालं? धूळ फेकून दिली. मला काय सांगायचं आज मी गांभीर्यानं प्रेमानं एक हितगुज साधल्यासारखं बोलत आहो मी, नाही का? मला आज काय सांगायचं आहे? आपण जे कर्म संत आचरती कर्म, काय त्यांना उरले काम. संत आचरती कर्म, सकळ जळाली वासना, सकळ जळाली वासना. जन्म मरण तुटले नाना, जन्म मरण तुटले नाना. संत आचरती कर्म, संत आचरती कर्म. संतांनी आचरण केलं त्या कर्मांचं. लौकिक आचरण करून पाहिलं यांनी, लोकांमध्ये मिसळून पाहिलं, लोकरूढी परंपरेचं जतन केलं, ते कार्यक्रम राबवले. तर त्यांना मग छानबीन करावी लागली. तुका म्हणे आता ऐका वचन, त्यजुनिया जनभक्ती करा. जनमानसांच्या ज्या विषमतेच्या भावना आहे, जनमानसांचे जे विषमतेचे वैचारिक धारणा आहे, जनमानसांची जी समजबुद्धी आहे, त्यामध्ये छानबीन करावं लागलं. कारण त्यामध्ये विडंबन आले, चमत्कार आले, अवडंबर आलं, नाही का? शोषण आलं. धर्माच्या नावाने, भावुकतेच्या नावाने, देवधर्माच्या पूजनाच्या नावाने, भजनाच्या नावाने काय झालं? जरी वेदशास्त्र संपन्न झाला, तरी त्यावरी पोट भरू लागला. तरी तो उद्यमी थोर झाला. भुलला स्वहितासी. उद्धवा, आपल्या समाजामध्ये वेदशास्त्र संपन्न झालेले लोक आहे. आता हे आमच्या ठिकाणी बसले, आमचा रमाकांत विशारद होऊन आहे. गायनामध्ये, पेटीमध्ये, तबल्यामध्ये हे विशारद झाले सगळे लोक. फक्त मी शीतळडानी आहो, मधात खुर्चीवर बसलो. काहून? तुम्ही देव मानलं. लक्षात घ्या. आता एवढे कलाकार लोक आहे हे